हॅलो मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचे आता वाजले तर 8. तर मित्रांनो, इकडं नाशिकमध्ये खूप जोरात पाऊस चालू आहे. आवाज येत असेल व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण छान सुरू पाण्यामध्ये. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत करा मित्रांनो. आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आमचं चिकन. आणि मित्रांनो, इकडे बघू शकता माझी बायको आहे. टमाटे आणले ते वले ते पुसत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे आमचं आहे छोटंसं रूम. आणि थोड्या वेळात मित्रांनो आपण चिकनची रेसिपी बनवणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे मित्रांनो आल्ला गोट्याचं काम चालू आहे. आणि इकडं आहेत फुटाणे मित्रांनो. इकडं खोबरं भुजायचं काम चालू आहे. आणि मित्रांनो, इकडे बघू शकता हे चिकन आहे, उकडं ठेवले होतं. आणि इकडे मित्रांनो माझं काम चालू आहे कोथिंबीर, लसूण, अद्रक कुटायचं. तर मित्रांनो, रात्रीचे व्हिडिओ काढत आहे त्याच्यामुळं एवढा खास काय दिसत नाही. मित्रांनो, तुमच्या भावाला नक्की सपोर्ट करायचा आहे. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, इकडं आम्ही चिकन थोडं उकडत ठेवलेलं आहे. बघा मित्रांनो कसा चिकन असा. तर मित्रांनो बघू शकता इकडं आम्ही असं कांदा भुजायचं काम चालू आहे. इकडं चिकन उकडत आहे. तर मित्रांनो, रेसिपी बनवायला चालू केलेलं आहे. तर सध्या लाईट गेली नाही मित्रांनो, तरी पण आपण इकडं व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो. तर अगोदर तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. आणि व्यवस्थित असं तेल आपण गरम करून घेऊया. तर मित्रांनो, आधी आपण आल्ला, लसूण आणि कोथिंबीर आपण अगोदर टाकून घेतलं आहे. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं त्याला. त्याच्यानंतर आपण खोबरा आणि कांद्याचा भुजून घेतलेला खोबरा आणि कांदा त्याची पेस्ट वेस्ट असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मित्रांनो असं या प्रकारे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला काळा कालवण चिकनचा बनवायचं आहे. आणि थोडा कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला मित्रांनो. आणि लाल मिरची टाकून घ्यायची मित्रांनो आपल्याला अगोदर. आणि त्याच्यानंतर हळद ॲड करणार आहेत आपण. आणि हे आहे चिकन मसाला. त्याच्यानंतर एव्हरेस्ट मसाला ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर आपण गरम मसाला पण ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये बघू शकता. आणि व्यवस्थित असं सर्व मसाले टाकून झाले आहेत. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपले व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जा. आणि असेच नवीन नवीन रेसिपीज आणि ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर टमाटे ॲड करून घेणार आहोत आपण. टमाटे पण व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आणि नंतर वरून मित्रांनो पाणी ॲड करून घ्या. बघा मित्रांनो, आणि मित्रांनो बघू शकता लाईट पण आली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित असं हलवून घ्यायची आहे भाजी मित्रांनो. असंपैकी हलवून आणि त्याच्यानंतर आपण वरून चिकन टाकणार आहोत. बघू शकता मित्रांनो, असं चिकन आहे. व्यवस्थितरित्या ते मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचा. आणि सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लागायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, ही अशी रेसिपी आहे. तर तुम्ही पण नक्की मित्रांनो अशी रेसिपी ट्राय करून बघायची. आणि व्यवस्थित असं हलवून घ्या मित्रांनो. थोडा वेळ शिजवून द्यायचं आहे त्याला. आणि मित्रांनो, थोडं वरून मीठ ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित थोडी भाजी शिजेल. आणि नंतर मित्रांनो वरून पाणी ॲड करून घ्यायचं आहे. जितकं पाणी लागेल तितकं ॲड करून घ्या. आणि व्यवस्थित आता उकळी येऊन देऊया चिकनला. बघा मित्रांनो कशी तरी आलेली आहे वरती. एकदा व्यवस्थित असं हलवून घ्या चिकन.
आणि आता थोड्याच वेळात उकळी येईल, तर लवकरच आपली हे असं थांब. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे उकळी आलेली आहे आपल्या कालवणाला, भाजीला. त्याच्यानंतर आपण वरून हे फुटाणे आणलेले होते त्याचे आपण कुटून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा. तर मित्रांनो सगळं रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे आहे चिकन, इकडं आहे भात आणि इकडं आहे पोळ्या. तर मित्रांनो बघा कसं झालेलं आहे चिकन. तर या मित्रांनो जेवण करायला. आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओ तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा. तर भेटू आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.